नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न आणि उत्तरं। हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी असे ठरू शकतात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 68, विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या शिक्षणाची सध्या गरज आहे? पर्याय: बालकेंद्रित शिक्षण, शिक्षक केंद्रित शिक्षण, माध्यम केंद्रित शिक्षण, शाळा केंद्रित शिक्षण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बालकेंद्रित शिक्षण। प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न प्रकार कोणता? पर्याय: निबंध लेखन, लघुत्तर प्रश्न, सत्य किंवा असत्य, मुक्त प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सत्य किंवा असत्य। प्रश्न क्रमांक 70, प्रगतिशील शिक्षणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? पर्याय: शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेबाबत लवचिकता, पाठ्यपुस्तकाशी संबंधित अध्यापन, ठराविक अंतराने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, परीक्षेत उत्तम मार्क मिळविण्याचा दिला जाणारा भर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेबाबतची लवचिकता। प्रश्न क्रमांक 71, कोलबर्गच्या मते शिक्षक बालकातील नैतिक मूल्यांचा विकास कोणत्या मार्गाने करू शकतो? पर्याय: विशिष्ट वर्तन करण्याच्या कठोर सूचना देऊन, धार्मिक शिक्षण देणे, शाळेच्या भिंतीवर सुविचार लावणे, नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यात चर्चा घडवून आणणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यात चर्चा घडवून आणणे। प्रश्न 72, शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, कारण टिंब। पर्याय: वर्गनियंत्रण करणे सोयीचे होते, पाठ्यक्रम लवकर पूर्ण करता येतो, अध्ययनविषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिगुण दोष समजतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अध्ययनविषयक आंतरक्रियेतून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो। प्रश्न क्रमांक 73, खालीलपैकी समस्या निराकरण पद्धतीत पहिली पायरी कोणती? पर्याय: योग्य परिकल्पनेची निवड, समस्येसंबंधित विविध परिकल्पनांची मांडणी, समस्येची पारिभाषिक शब्द मांडणी आणि समस्येची जाणीव। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, समस्येची जाणीव। प्रश्न क्रमांक 74, मानवी व्यक्तिमत्वाचा विकास खालीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? पर्याय: फक्त अनुवांशिकता, फक्त वातावरण आणि अनुवांशिकता वातावरण यांच्या संमिश्र परिणामावर, पालनपोषणावर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अनुवांशिकता वातावरण यांचा संमिश्र परिणामावर। प्रश्न क्रमांक 75, अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे, कारण टिंब। पर्याय: प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरिता, वर्गातील विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी करण्याकरिता, विद्यार्थ्यांचे व्यक्तिभेद जाणून त्यानुसार विलगीकरण करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापनाचा तो आवश्यक भाग असतो। तर पर्याय आहे योग्य, पर्याय क्रमांक अ, प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरिता अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी अध्ययनाचे प्रमुख क्षेत्र कोणते? पर्याय: व्यवसाय, अनुभव, भावना, अध्यात्म। तर याचे योग्य उत्तर आहे अनुभव। प्रश्न क्रमांक 77, बालकाचे अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते? पर्याय: बालकाला शिस्त लावण्याची गरज आहे, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे, बालकात फारशी बुद्धिमत्ता नाही, बालकाची अध्ययन करण्याची क्षमता नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे। प्रश्न क्रमांक 78, शिक्षणाच्या संदर्भात सामाजिकरण म्हणजे टिंब। सामाजिक प्रथांचे पालन करणे, व्यक्तिगत सामाजिक नियम बनविणे, सामाजिक मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, सामाजिक नीतिनियमांशी समायोजन साधणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, सामाजिक नीतिनियमांशी समायोजन साधणे। प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? पर्याय: अ, सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान असतो, ब, विकास हा सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो, क, विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक ही अंगे परस्परावर अवलंबून नसतात, ड, विकासाचे ठराविक असे टप्पे नसतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे प्रश्न।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.